दगडूशेठ मंदिरासमोर हजारो महिलांचे अथर्व शीर्ष पठण। एकाच वेळी हजारो महिलांनी एकत्र येऊन ओम गम गणपते नमः म्हणत केलेल्या अथर्व शीर्ष पठणाने भक्तिमय वातावरणाची अनुभूती भाविकांनी घेतली। गणेश नामाचा जयघोष करत ऋषीपंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भारलेले वातावरण पाहायला मिळाले। निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचे यावेळी खासदार सुमित्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सह आयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, ससेनजी खडवणीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। या उपक्रमाचे हे 40वे वर्ष होते। यावेळी जवळपास 35,000 महिला उपस्थित असल्याची माहिती मंडळाने दिली। पावसाची रिमझिम नसली तरी पारंपरिक वेशात रात्री 2 वाजेपासून महिला या उपक्रमासाठी उपस्थित यावेळी सुमित्रा पवार म्हणाल्या, केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे भारतासह विविध ठिकाणाहून महिला मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी आल्या आहेत। गणरायाच्या आशीर्वादाने सगळ्यांना हे वर्ष आरोग्य, प्रगती आणि भरभराटीचे जावो। सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून ह्या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते। आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या समुदाय अथर्व शीर्ष पठणाने झालेली आहे। अतिशय सुंदर वातावरणामध्ये आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणतायत, त्याने वातावरण सगळं दुमदुमून जाते। अतिशय अवर्णनीय अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला, ह्यातच मी माझं भाग्य समजते। पावसाची रिमझिम असली तरी पारंपरिक वेशात आज इथे दगडूशेठ गणपतीचा इथे अथर्व शीर्षाचा कार्यक्रम झाला। खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका, इथलं जे वातावरण होतं ते एकंदर इतकं छान होतं आणि एवढी वेगळी एनर्जी फील होत होती वातावरणात की खरंच म्हणजे असं शब्दांमध्ये ते सांगता येऊ शकणार नाही। पण हा कार्यक्रम आजचा खूपच छान झाला। जय महाराष्ट्र। आजचं हे माझं यावर्षीचं पहिलं वर्ष होतं। अनुभव फार सुंदर वाटला, सुरेख दृश्य बघायला भेटलं आणि फार छान वाटते की आपण पासून आपण जवळून सगळं अनुभवतोय आणि तुमचं नाव?